नमस्कार मित्रांनो, रामोजी फिल्म सिटीच्या भाग 2च्या कार्निवलच्या या धमाकेदार दुसऱ्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या भाग 1मध्ये एक सांगायचं राहून गेलं ते म्हणजे रामोजी फिल्म सिटीचं तिकीट 54 इंचपेक्षा जास्त मुलांना 1937 रुपये तिकीट होतं, जे की मोठ्या माणसांसारखंच होतं. खरं तिकीट 1800 रुपये होतं, पण वॅकेशनमुळे पर हेड 167 रुपये चार्ज जास्त होता आणि 33 इंचपेक्षा लहान उंची असलेल्या मुलांसाठी तिकीट होतं 1300 रुपये. तर चला, आपण मुख्य कार्निवलमध्ये धमाल करण्याआधी जरा मागच्या भागात आपण काय काय अनुभवलं याची एक छोटीशी झलक पाहूया. मागच्या भागात आपण काही अप्रतिम आणि डोळे दिपून टाकणारे शो पाहिले. तिथं असलेले भव्य सेट, कलाकारांचे ते थरारक परफॉर्मन्स खरंच कमाल होते. हा व्हिडिओ स्किप न करता पहा आणि भाग 1 पण नक्की पहा. तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, ज्याने माझे पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहतील. तुम्ही स्क्रीनवर जे पाहताय ते सगळे भन्नाट शो आहेत, ज्याची रंगत आपण पार्ट 1मध्ये पाहिली होती. जर तो तुम्ही भाग अजून पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि आता वेळ झाली आहे ती या सफरीच्या आकर्षणाची, म्हणजेच कार्निवलच्या आकर्षणाची. रंगीबेरंगी आणि उत्साहाने भरलेल्या कार्निवलमध्ये जिथे असणार आहे अफाट गर्दी आणि भन्नाट राईस आणि न संपणारी धमाल. दिवस मावळताच इथे रेन डान्सच्या शोची आणि कार्निवलच्या मेळ्याची सुरुवात होते. इथे एकाहून एक मोठे पाळणे आणि वेगळ्या वेगळ्या राईड्स आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी इथे काही ना काही ॲडव्हेंचर आहेच आहे. जशी जशी संध्याकाळ होते तसा इथला नजराणा पूर्णपणे बदलत जातो. रात्रीचा जादुई लाईट शो असतो, जी की या कार्निवलची शाईन आहे. कार्निवल फिरायच्या आधी आमचा सामना झाला तो अशा जागेसोबत जिथे दिवसाही जायला लोक घाबरतात, तो म्हणजे थरार आणि ॲडव्हेंचर, भीतीदायक लाईट्स असलेला एक हॉरर एलिमेंट. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, हॉरर एलिमेंट. इथे प्रत्येक पावलावर आपल्याला काळजाचा ठोका चुकवणारी भीती वाटते. आणि त्यानंतर सुरू झाला तो म्हणजे द कार्निवल शो. कार्निवल सुरू झाला तो स्टेजवर एंट्री झाली. टॅलेंटेड मुलींची आणि मुलांची. त्यांचे अप्रतिम डान्स, त्यांच्या ॲक्शन, एक्सप्रेशन आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू यामुळे अख्ख्या स्टेजवर एक वेगळीच एनर्जी निर्माण झाली होती. प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. खूप सारी गर्दी होती, त्यामुळे आम्हाला खूप शेवट बसावं लागलं. त्यामुळे हे बरेचसे व्हिडिओ मी झूम करून घेतलेले आहेत. खरं तर कार्निवलचं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे हे एकामागे होणारे डान्स. आणि त्या डान्समध्ये नुसते डान्स नव्हते तर स्टंट होते. यामध्ये देशभक्तीपर गीतं पण होती, ज्यामुळे आम्हा प्रेक्षकांचं लक्ष त्याकडे वेधलं जात होतं. खरी गंमत होती, गाणं रंगात आलेलं असतानाच अचानक ट्रॅक बदलला होता आणि त्यामध्ये आलं होतं झटका जरासा महसूस हुआ है, लाईफ की गाडीने कसके मारा ब्रेक. या गाण्याची एंट्री झाली आणि सगळ्यांचे पाय थिरकायला लागले. कार्निवलमधील हे डान्स बघून खूप भारी वाटत होतं. ह्या काही गोष्टी लाईव्ह अनुभवण्यामध्ये खूप सारी मज्जा होती आणि नक्कीच आम्ही हा अनुभव लाईव्ह घेतला. तुम्ही पण नक्की घ्या. हा होता म्युझिकल ग्लो गार्डन. हा एखाद्या स्वर्गासारखा चमकत होता. हा खरं तर होता लाईट शो. बऱ्याचशा चित्रपटांचं शूटिंगसुद्धा अशा लाईट शोमध्ये झालेलं आहे. तब्बल 3500पेक्षा चित्रपटांचं शूटिंग या फिल्म सिटीमध्ये झालेलं आहे. त्यामुळे इथे चित्रपट तयारच होऊन जातो असं म्हटलं जातं. कार्निवलमध्ये बरीच सारी डान्स आणि गाणी होती, ज्यातील की खूप थोड्या गाण्यांचं मला शूटिंग घेता आलं आणि ते तुमच्यासमोर मला दाखवता आलं. तुम्ही जर कधी हैदराबाद ट्रिप प्लॅन करणार असताल तर रामोजी फिल्म सिटी अजिबात मिस करू नका. आणि त्यामधला हा कार्निवल शो तर अजिबात नाही. वेळेचं नियोजन योग्य आणि व्यवस्थित करूनच जा. ओपनिंग शोपासून द कार्निवल शो हा पूर्ण भाग तुम्ही व्यवस्थितरित्या नियोजन करूनच करा. त्यामुळे तुम्हाला पण एका वेगळ्या दुनियेत गेलेल्याची फिलिंग मिळेल. समोर पडद्यावर खूप सारे डान्स शो होत होते आणि आमच्या विषमची नाचण्याची उत्सुकता मात्र आणखीच वाढत होती. समोर गाणी सुरू असतानाच त्याचा पण एकदम खणखणीत डान्स शो मागं होतच होता. त्यामुळे आमचे पण पाय थिरकायला लागले होते. 2500 एकरमध्ये पसरलेली ही रामोजी फिल्म सिटी खरंच खूप सुंदर होती.
बॅकग्राऊंडला वाजणारं गाणं, सगळ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट आणि हे वंदे मातरम गीत खरंच मनाला खूप भावलं. आणि प्रत्येकाच्या मनात देशभक्तीबद्दल असणारी आर्तता ही टाळ्यांच्या कडकडाटांमधून प्रेक्षकांसमोर येत होती. हा मला आवडलेला सगळ्यात सुंदर शो होता कार्निवलमधला. हे गाणं होतं वंदे मातरम, हे होते ह्या गाण्याचे बोल. मला आवडलेलं सगळ्यात सुंदर होता हा परफॉर्मन्स, जो की मला लाईव्ह बघता आला. यामध्ये नुसता डान्सच नव्हता, तर त्यांनी त्यांची कला आणि देशाबद्दल असलेलं प्रेम व्यक्त होत होतं. आता यानंतर कार्निवलनंतर एंट्री झाली होती शिनचॅनची. एकापाठोपाठ एक येणारा नाईट शो. प्रत्येक चित्ररथाची थीम अगदी वेगळी आणि आकर्षक होती. फिल्म सिटीच्या या नाईट शोने खऱ्या अर्थाने या कार्निवलला रंगत आली होती. रात्रीचा अंधार, एकामागोमाग येणारे हे भव्य चित्ररथ आणि अद्भुत असा हा नजारा. रोषणाईने न्हाऊन निघालेले चित्ररथ इतके मोठे आणि सुंदर होते की हा वेळ संपूच नये असं आम्हाला वाटत होतं. तिथला माहोल, तिथल्या लाईट्स आणि बाजूला एवढी मोठी गर्दी, लोकांचा उत्साह हा एखाद्या आंतरराष्ट्रीय फेस्टिवलसारखाच वाटत होता. कलाकारांचे ते शूट, सादरीकरण इतकं सुंदर होतं की प्रत्येकाचं मन भरून येत होतं. हा चित्ररथाचा थीम झाल्यानंतर बॅकग्राऊंडला एकदम कडक आणि ढिंच्याक गाणी वाजत होती. अशी काही चित्ररथांची एंट्री झाल्यानंतर कार्निवल संपला नाही बरं का. प्रत्येकाचा उत्साह दुपटीने वाढला. शेवटचा डान्स सुरू झाला आणि आव्हान केलं गेलं सगळ्यांना की या आणि लेट्स डान्स विथ अस. कोण राजा, कोण प्रजा, कोण हिरो आणि कोण व्हिलन सगळं विसरलं गेलं आणि उरला तो म्हणजे फक्त संगीताचा ताल, नाचणारा प्रत्येक जीव. हा फक्त डान्स नव्हता, तर हा होता आनंदाचा महापूर. लेट्स द कार्निवल. खूप सुंदर होतं. हा डान्स शो झाल्यानंतर इथेच आमची चित्रनगरीची सफर संपली आणि आम्ही या चित्रनगरीला सॅल्यूट करून परतीच्या प्रवासाला गेलो. तर मित्रांनो, कसा वाटला हा तुम्हाला भाग 2? तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला, परत भेटू अशाच नवीन एका व्लॉगसोबत. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. ईशा है तो दिशा भी है. रामोजी फिल्म सिटी आणि त्यातील फिल्म सिटीची सफर, लाईट्सचा अद्भुत नजराणा आवडला ना? हा व्लॉग तुम्हाला पूर्णपणे कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.